नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत क्लास FYBSc सेमिस्टर फर्स्ट MT 111 कॅल्क्युलस यामधला टॉपिक आहे नेबरहुड ऑफ अ पॉइंट ऑन अ रियल लाईन। तर आपल्याला हा टॉपिक पाहायचा आहे। हा आपला लेक्चर नंबर 11 आहे। चला तर पाहूया आपण काय नेबरहुड ऑफ अ पॉइंट ऑन रियल लाईन। तर एक एक वर्ड बघूया आपण। पहिलं इथं तुमच्याकडे रियल लाईन म्हणजे काय बघायचं। मी बेसिक पासून जातो, याच्यामध्ये मी मराठी ऍड केलेली आहे कारण हा टॉपिक बऱ्याच जणांना समजतच नाहीये, म्हणून मी बघा एक एक वर्ड वर जातोय। तुमच्याकडे रियल लाईन म्हणजे काय बघा। रियल लाईन म्हणजे सगळे रियल नंबर। तुमच्याकडे ही रियल लाईन आहे, ठीक आहे। या रियल लाईन मध्ये बघा तुमच्याकडे सगळे नंबर येतात मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी मध्ये सगळे एलिमेंट, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रियल लाईन। हे सर्व रियल नंबरचा कलेक्शन म्हणजेच काय असतो तुमच्याकडे रियल लाईन। हा तुमच्याकडे सेंटर, याच्याकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर आता म्हणजे x ग्रेटर दॅन 0 आणि इथं x लेस दॅन 0, म्हणजे हे तुमच्याकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर आता 0 च्या राईट साइडला आणि 0 च्या लेफ्ट साइडला सगळे तुमच्याकडे काय राहतात निगेटिव्ह नंबर्स। x लेस दॅन 0 म्हणजे काय, सगळे x जे की 0 पेक्षा छोटे आहेत। x ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय की असे सर्व x जे की 0 पेक्षा काय तुमच्याकडे सर्व मोठे नंबर्स आहेत। आपण याला म्हणतो रियल लाईन। आता बघा आपण पाहिलं आहे मागच्या लेक्चर मध्ये ऍब्सोल्यूट व्हॅल्यू। ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचा मीनिंग काय होतो ऍक्च्युअली बघा की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपण डिनोट केलाय मॉड ऑफ ए ने। त्याचा मीनिंग होतो की डिस्टन्स फ्रॉम सेंटर, म्हणजे ओरिजिन पासून जे डिस्टन्स असेल तुम्हाला त्याला आपण मॉड ऑफ ए म्हणतो, ठीक आहे। बघा एखादा पॉइंट पाहिला मी काय की मॉड ऑफ 2, याचा मीनिंग काय होतो की सेंटर पासून तुमचं या 0 पासून अंतर किती तुमच्याकडे बघा 2, मॉड ऑफ 2, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे तुम्हाला, हा जो डिस्टन्स आहे याला आपण मॉड ऑफ 2 लिहितो, ठीक आहे। त्याला म्हणतो आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, डिस्टन्स ऑफ फ्रॉम ओरिजिन। बघा दोन नंबरचं डिस्टन्स काढायचं आपल्याला, दोन नंबरचं डिस्टन्स काढण्यासाठी त्याला आपण म्हणतो मॉड ऑफ काय, मॉड ऑफ ऍब्सोल्यूट व्हॅल्यू। बघा दोन नंबर ए अँड बी असतील तर त्यांच्यामधील डिस्टन्स जो असतो त्याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणतो, म्हणजेच काय मॉड ऑफ ए मायनस बी। म्हणजे कोणते सपोज या रियल लाईन वर तुमच्या बघा इथं रियल लाईन आहे तुमच्याकडे, ही रियल लाईन। या रियल लाईन मध्ये मी म्हणतो की मला हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे। या बी आणि ए मधला जर मला डिस्टन्स काढायचा असेल तर डिस्टन्स काय तुमच्याकडे ए मायनस बी। आणि मॉड कधीही निगेटिव्ह नसतो, म्हणजे डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतो, डिस्टन्स ऑलवेज काय असतो पॉझिटिव्ह। म्हणून तुमच्याकडे जो हा मॉड आहे तो ऑलवेज काय असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, ठीक आहे। एवढं समजलं असेल की रियल लाईन म्हणजे काय। आता आपण नेबरहुड पाहणार आहे। बघा नेबरहुड पाहण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। सपोज तुमचं हे घर आहे, ओके, हे तुमचं घर आहे। तर तुमच्या घरी एखादा पाहुणा आला आणि पाहुण्याने विचारलं तुमचे शेजारी कोण आहे, तर तुम्ही शेजारी कसं सांगता की हा माझा इकडचा हा शेजारी आहे, आणि तुम्ही म्हणताय हा इकडचा शेजारी। तुम्ही मागच्याला सध्या तरी शेजारी म्हणत नाही, पुढच्याला सध्या तरी शेजारी म्हणत नाही, म्हणजे रियल लाईनवर आपल्याकडे। मग रियल लाईनवर बघा तुमच्याकडे जो हा पॉइंट असेल याच्या सर्व जवळचे जे नंबर असतील जवळचे त्याला आपण शेजारी म्हणतो। या नंबर एखादा ए नंबर आहे, याच्या जवळचे जेवढे पण नंबर असतील त्याला आपण काय म्हणतो शेजारी। म्हणजे बघा शेजारी म्हणजे त्याला नेबरहुड म्हणतो आपण मॅथमॅटिक्स मध्ये। म्हणजे कोणताही एखादा नंबर घेतला त्याच्या जवळपासचे जेवढे आपण रियल नंबर कलेक्ट करू त्या सर्व रियल नंबरला काय म्हणतो आपण नेबरहुड ऑफ ए, त्या ए च्या नेबरहुड। डायग्रामॅटिकली जर पाहिलं मी, बघा ही तुमच्याकडे रियल लाईन आहे। तर रियल लाईन मध्ये सपोज हा सेंटर आहे तुमच्याकडे आणि हा मी ए पॉइंट घेतला, काय घेतला ए पॉइंट। बघा ए मध्ये सपोज मी इतका पॉइंट घेतला एवढा, ठीक आहे, हा एवढा, त्याला म्हणतो ऍप्सिलॉन। डेफिनेशन नंतर पाहूया। एक ऍप्सिलॉन डिस्टन्स, ऍप्सिलॉन इक्वल टू सपोज मी 0.5 घेतला, म्हणजे तो ग्रेटर दॅन काय असतो 0। एवढा डिस्टन्स जर घेतला मी तर तो काय झाला, हा पॉइंट झाला ए प्लस ऍप्सिलॉन। कारण रियल लाईन मध्ये हा ए असेल तर हा याच्या पुढे मी ऍड केला ऍप्सिलॉन, तर हा झाला ए प्लस ऍप्सिलॉन, आणि मायनस इकडे आला मी ए मायनस ऍप्सिलॉन डिस्टन्स। म्हणजे ए मधून किती डिस्टन्स मायनस केलं मी ऍप्सिलॉन। म्हणजे बघा तुमच्याकडे हे जे आहे एवढा जो पार्ट आहे रेड कलर मध्ये दिसत असेल तुम्हाला, हा जो ए चा सगळा काय झाला नेबरहुड झाला डायग्राम मध्ये, ठीक आहे। म्हणजे ए चा नेबरहुड। बघा डेफिनेशन कडे जाऊया आता आपण। जर आपण बघा ए क्लोज टू ए म्हटलो याचा मिनिंग काय होतो की डिस्टन्स ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए, म्हणजे ए च्या जवळपासचं सगळं जे डिस्टन्स असतो त्याला आपण काय म्हणतो नेबरहुड म्हणतो। काय म्हणतो नेबरहुड, म्हणजेच एक्सच्या जवळपास, म्हणजे ए च्या जवळपास जे बी नंबर असेल बघा, हा हे सगळे याच्यावरचे जे पॉईंट त्याला आपण एक्स म्हणतो। हे कोणताही पॉईंट असू शकतो, सगळं रियल लाईनचे। आपण ए पॉईंट घेतले, ए पॉईंट जवळचे जेवढे एक्स असतील त्याला आपण काय म्हणतो नेबरहुड। म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा मी 2 घेतला, तर 2 च्या जवळपास एक्स कोणते कोणते असू शकतात, 2.0001,
2.0000005 हे 2 च्या जवळपास आहेत. म्हणजे तुमचे असे एक्स घ्यायचे जे की तुमच्याकडे एक्स क्लोजेस्ट टू म्हणजे जवळपास या 2 च्या जवळ असेल. अशांना काय म्हणतो आपण की नेबरहूड म्हणतो. आपण जर आपलं डेफिनेशन बघूया मॅथमॅटिकली. हे झालं इन जनरल आपण शिकलो काय मिनिंग राहतो ते. आता बघूया आपण याचं काय मिनिंग काय आहे बघा. मिनिंग मध्ये या की एक ए बिलॉंग्स टू आर घेतला मी. एक ए बिलॉंग्स टू आर. लगेच मी डायग्राम घेतो तुमच्याकडे बघा. ए बिलॉंग्स टू आर. सपोज हा सेंटर आहे. हा मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आहे आणि पूर्ण जी आहे याला आपण रिअल लाईन म्हणतो. काय म्हणतो रिअल लाईन. याच्यामध्ये तुमच्याकडे सगळे रिअल नंबर्स आले. ठीक आहे. हा सेंटर आहे. आता बघा ए बिलॉंग्स टू आर म्हणजे काय. एक ए घेतला मी कोणताही रिअल नंबर वरचा. बघा हा ए घेतला जो की रिअल नंबरचा आहे आणि ऍप्सिलॉन पॉझिटिव्ह घेतला. बघा ऍप्सिलॉन पॉझिटिव्ह म्हणजे काय एक छोटस डिस्टन्स मी घेतला. आता मी डायग्राम मध्ये थोडस लांब घेतो. हा ऍक्च्युअली जवळ असतो या एच्या. तुम्हाला समजण्यासाठी मी घेतो इथं. ओके. एक ऍप्सिलॉन डिस्टन्स घेतला. ऍप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. ऍप्सिलॉन तुमच्याकडे ग्रेटर दॅन 0 म्हणजे एखादी कोणती पॉझिटिव्ह व्हॅल्यू असू शकते. ऍप्सिलॉनची व्हॅल्यू तुमच्याकडे 0.1 असू शकते. ऍप्सिलॉनची व्हॅल्यू 0.2 असू शकते. ऍप्सिलॉनची व्हॅल्यू तुमच्याकडे 0.3 असू शकते. ऍप्सिलॉनची व्हॅल्यू तुमच्याकडे 0.0003 पण असू शकते. म्हणजे एकदम काय तुमच्याकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असू शकते. ऍप्सिलॉनची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार नाही जे की नियर अबाउट 0च्या जवळपास. ठीक आहे. हे तुम्हाला ऍप्सिलॉन घाबरायची गरज नाही. ऍप्सिलॉन म्हणजे एक नंबर आहे जो की तुमच्याकडे 0च्या जवळपास आहे आणि दुसरं काय तुमच्याकडे पॉझिटिव्ह नंबर्स आहे. ठीक आहे. एवढं समजून आपण आता बघा डेफिनेशन कडे झालो आपण. देन ऍप्सिलॉन नेबरहूड ऑफ ए इज व्ही. बघा याला आपण काय म्हणतो नेबरहूडची डेफिनेशन काही व्ही ऍप्सिलॉन म्हणजे ऍप्सिलॉन डिस्टन्स. बघा मी काय करतो या ए मध्ये एवढा जो डिस्टन्स आहे माझा एवढा सगळा डिस्टन्स याला ऍप्सिलॉन म्हणतो आपण. काय म्हणतो ऍप्सिलॉन. जर हा ऍप्सिलॉन डिस्टन्स असेल तर तुमच्याकडे हा पॉईंट कोणी दिला ए प्लस ऍप्सिलॉन येऊन जाईल. कारण ए पॉईंट जर असेल त्याच्यामध्ये मी ऍड काय केलं ऍप्सिलॉन म्हणजे हा पॉईंट काय झाला तुला ए प्लस ऍप्सिलॉन. सिमिलरली तुमच्याकडे मी इकडचा पॉईंट घेतो लेफ्ट साइडला. हा पण तुमच्याकडे डिस्टन्स ठेवतो मी काय ऍप्सिलॉन. तर हा पॉईंट काय बघा ए मधून ऍप्सिलॉन डिस्टन्स मायनस झाला म्हणजे हा पॉईंट काय असू शकतो तुमच्याकडे ए मायनस ऍप्सिलॉन. ओके. 2 पॉईंट झाले. तर हे जे कलेक्शन आहे बघा काय की ए मायनस ऍप्सिलॉन टू ए प्लस ऍप्सिलॉन मधले सगळे एक्स बिलॉंग्स टू ए मायनस ऍप्सिलॉन टू ए प्लस ऍप्सिलॉन मधले जेवढे एक्स असतील तुमच्याकडे हे सगळे त्याला म्हणतो आपण या एचा नेबरहूड. हे डायग्राम केलं झालं. तर डेफिनेशन कशी झाली सगळे एक्स रिअल मधले करेक्शन करा जेणेकरून कंडिशन कशी आहे तुमच्याकडे मॉड ऑफ एक्स मायनस ए इज लेस दॅन ऍप्सिलॉन. मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन म्हणजेच काय तुमच्याकडे ए मायनस ऍप्सिलॉन टू ए प्लस ऍप्सिलॉन. हे याचा मिनिंग झाला. ठीक आहे. याला कसं सॉल्व्ह करणार बघा आपण इथं. याचा मिनिंग काय आहे की मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन ऍप्सिलॉन म्हणजे काय ए मायनस ऍप्सिलॉन टू ए प्लस ऍप्सिलॉन दिस. आता हे कसं आलं मी पुढे समजून सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे काय आहे मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन ऍप्सिलॉन आहे. ओके. आपण डेफिनेशन पाहिलेली आहे मॉडची. मॉड ऑफ एक्स मॉड ऑफ ए इज लेस दॅन सी. हा आपण प्रूफ पण केलेला आहे. हे असं असेल तर आपण कसं लिहितो मायनस सी ए. जर मॉड काढायचं आपल्याला लेस दॅन सी. बघा हा जो मॉड ऑफ ए आहे जर मॉड काढायचा असेल मला तर मॉड काढला बघा ए झाला तर मायनस सी टू. बघा हा जो सी आहे तुमच्याकडे मायनस 2 प्लस सी पर्यंत जातो. ठीक आहे. तर आपण मॉड काढून टाकू याचं. तर मॉड काढला मी काय काढला मॉड काढल्यानंतर काय तुमच्याकडे मायनस ऍप्सिलॉन टू एक्स मायनस ए टू ऍप्सिलॉन. ठीक आहे. हे हा मी काढला एक्स मायनस ए. आता मला एक्सचं कलेक्शन करायचंय तर मी काय करणार तुमच्याकडे हा मायनस ए आहे तो मायनस इकडे आल्यावर काय होईल प्लस होईल आणि हा मायनस इकडे आल्यावर पण काय होईल तो प्लस होईल. मग बघा प्लस केल्यानंतर काय येईल तुमच्याकडे हा मायनस ए इकडे काय झाला प्लस झाला आणि हा मायनस ए इकडे आल्यावर काय झाला प्लस झाला. मग इकडे मायनस ऍप्सिलॉन होता हा ए प्लस झाला इकडे तर राहिला का तुमच्याकडे ए मायनस ऍप्सिलॉन. हा मायनस ए होता इकडे आला प्लस झाला म्हणजे झाला ए प्लस ऍप्सिलॉन. राहिलं कोण तुमच्याकडे एक्स. म्हणजेच मॉड ऑफ एक्स मायनस ए इज लेस दॅन ऍप्सिलॉनचा मिनिंग होतो की ए मायनस ऍप्सिलॉन टू ए प्लस ऍप्सिलॉन मध्ये जेवढे आपण एक्स कलेक्शन करू त्याला आपण नेबरहूड म्हणतो. आपण इथं डायग्राम पाहिजे. या डायग्राम मध्ये बघा मी ब्लॅकनी करतो आता तुमच्याकडे हे सगळे पॉईंट जेवढे कलेक्शन आहे तुमच्याकडे हे सगळे पॉईंट एवढे हे सगळे काय झाले तुमच्याकडे ए चे नेबरहूड. काय झाले ते ए चे नेबरहूड. ठीक आहे. हे सर्व पॉईंट ए चे नेबरहूड झाले. आपण डिनोट करतो व्ही ऍप्सिलॉन ऑफ ए म्हणजेच काय ए मायनस ऍप्सिलॉन टू ए प्लस ऍप्सिलॉन मधले जेवढे पॉईंट आहेत सगळं कलेक्शन करणे त्याला आपण नेबरहूड म्हणतो. ठीक आहे. आता नेबरहूडचे आपल्याकडे टाइप्स आहेत. बघा नेबरहूडला आपण डायरेक्ट बघा मॉड ऑफ ए मायनस ऍप्सिलॉनला आपण लिहू शकतो काय दिस.
आता नेबरहुडचे टाईप आहे तुमच्याकडे ओपन नेबरहुड आहे. ओपन नेबरहुड म्हणजे काय की तुमच्याकडे बाउंड्री पॉईंट आहे ते इन्क्लूड होणार नाही. ए मायनस एप्सिलॉन टू ए प्लस एप्सिलॉन याच्यामध्ये तुमचे जे बाउंड्री पॉईंट आहेत ते इन्क्लूड होणार नाही. क्लोज नेबरहुड म्हणजे काय की तुमच्याकडे जो एंड पॉईंट आहे ए मायनस एप्सिलॉन ए पण एप्सिलॉन पण त्या सेट मध्ये असेल तर आपण त्याला म्हणतो क्लोज नेबरहुड. आता डिलीटेड नेबरहुड बघा इथं डायग्राम काढून दाखवतो मी तिघांची तुमच्याकडे. हे तुमच्याकडे काय आहे मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी दिस इज रिअल नंबर. मी एक पॉइंट घेतला सपोज हा तुमच्याकडे सेंटर आहे. हा पॉइंट घेतला मी ए तर तुमच्याकडे हा पॉइंट सपोज ए प्लस एप्सिलॉन झाला आणि हा झाला सपोज ए मायनस एप्सिलॉन. हे जे सगळं कलेक्शन आहे तुमच्याकडे हा एवढा पार्ट हा तुमच्याकडे काय ए चा नेबरहुड आहे. हा याला आपण म्हणतो ए इज नेबरहुड ऑफ एनबीडी ऑफ. ठीक आहे हा नेबरहुड आहे. याला काय डिनोट करतो आपण व्ही एप्सिलॉन डिस्टन्स कोणत्या पॉइंटवर आहे ए पॉइंटवर. ठीक आहे आता बघा तुम्हाला ओपन नेबरहुड म्हणजे काय की तुमच्याकडे हे जे पॉइंट आहे बाउंड्री पॉइंट हे बाउंड्री पॉइंट सोडून बाकी मधले जेवढे पॉइंट असतील सगळे येतील त्याला म्हणतो आपण ओपन नेबरहुड. हे पॉइंट येणार नाही बघा हा एंड पॉइंट जो आहे तो येणार नाही हा पण येणार नाही एंड पॉइंट मधले सगळे पॉइंट येतील त्याला आपण म्हणतो ओपन नेबरहुड. दुसरा आहे क्लोज नेबरहुड म्हणजे काय की तुमच्याकडे हे बाउंड्री पॉइंट पण येतील आणि इकडचा बाउंड्री पॉइंट पण इन्क्लूड असेल. ठीक आहे तर याला म्हणतो आपण काय क्लोज नेबरहुड. आता डिलीटेड नेबरहुड म्हणजे काय सगळे पॉइंट येतील इथं बघा हे इथून इथून तुमच्याकडं सॉरी या दोन्ही बाउंड्री पॉइंट येणार नाही आणि हा पण पॉइंट येणार नाही. हा एवढा पॉइंट सोडून हे 3 पॉइंट सोडून बघा कोणते कोणते सॉरी ए मायनस एप्सिलॉन ए आणि ए प्लस एप्सिलॉन सोडून हे 3 पॉइंट सोडून बाकी सगळे जेवढे कलेक्शन आहे तुमच्याकडे हे रिअल नंबर तेवढ्याला म्हणतो आपण डिलीटेड नेबरहुड. डिलीटेड नेबरहुड म्हणजे काय की ए मायनस एप्सिलॉन टू ए प्लस एप्सिलॉन मधून हा पार्ट म्हणजे डिलीटेड काढून टाकला कोणता ए पार्ट काढून टाकला आणि बाकी जर रिमेनिंग राहील त्याला आपण म्हणतो डिलीटेड नेबरहुड. ठीक आहे आता समजलं असेल तुम्हाला डेफिनेशन. आता आपण पाहूयाचा थेरम. थेरम मध्ये बघा आपल्याला पाहायचं आहे काय तुमच्याकडे पहिला थेरम आहे हा इम्पॉर्टंट आहे एकच थेरम आहे आणि एक एक्झाम्पल त्याचं प्रूफ पाहायचं आपल्याला. बघा या थेरम मध्ये काय सांगितलं तुम्हाला थेरम मध्ये की एक ए बिलॉंग्स टू रिअल नंबर्स. बघा ए बिलॉंग्स टू रिअल नंबर आणि मी तो ए घेतला कशामधला घेतलाय मी की या नेबरहुड मध्ये घेतलाय. तर तुम्हाला फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 एप्सिलॉन पण घेतलाय तर तुम्हाला दाखवायचं आहे काय देन एक्स इक्वल टू ए दाखवायचं आहे आपल्याला. ठीक आहे हे प्रूव्ह करायचं आहे. मग तुमच्याकडे बघा पहिलं गिवन काय काय आहे गिवन ए बिलॉंग्स टू रिअल नंबर गिवन आहे आणि दुसरी गोष्ट ए बिलॉंग्स टू व्ही एप्सिलॉन ऑफ ए म्हणजे याचा मिनिंग काय होतो नेबरहुड. ए चा नेबरहुड कसा एप्सिलॉन डिस्टन्स आणि ए चा नेबरहुड फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. बघा आपण याची डेफिनेशन लिहूया. व्ही एप्सिलॉन ऑफ ए ची डेफिनेशन कशी आहे तुमच्याकडे आताच पहिल्या पण नेबरहुडची की कलेक्शन ऑफ ऑल रिअल नंबर असे सगळे रिअल नंबर कलेक्शन करा जे की काय तुमच्याकडे मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन काय असेल तुमच्याकडे एप्सिलॉन. ही झाली तुमच्याकडे डेफिनेशन. आता इथं बघा रिअल लाईन वर बघा इथं प्रूव्ह करतो मी. तुमच्याकडे हे रिअल लाईन आहे सपोज मी हा ए पॉइंट घेतला या ए पॉइंटचं ए प्लस एप्सिलॉन आणि ए मायनस एप्सिलॉन हा डिस्टन्स हा झाला तुमच्याकडे नेबरहुड. मी आता रेड लाईन दाखवतो हा पूर्ण पार्ट ए चा काय झाला नेबरहुड. आता मी ज्यावेळेस डिस्टन्स घेत राहील बघा डिस्टन्स हा जो पॉइंट आहे हा पॉइंट इकडे सरकत राहील इकडे सरकत राहील इकडे सरकत राहील इकडे सरकत राहील. एक्स जो असेल तुमच्याकडे हा एक्स जर घेतला मी कशामधला या याच्यामधला तर तुमच्याकडे जो एक्स आणि ए चा डिस्टन्स जो आहे तो क्लोज टू कुठे जाणार बघा पहिला एवढा डिस्टन्स होता कमी 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 होत कुठं एक वेळेस असं येईल की हा जो डिस्टन्स आहे एक्स आणि ए चा तो एकदम नजदीक म्हणजे 0च्या जवळपास जातोय एकदम तोच पॉइंट येतोय म्हणजे किती तुमच्याकडे 0 डिस्टन्स होतोय. तर काय आला मॉड ऑफ एक्स मायनस ए इक्वल टू काय आला 0 देन इम्प्लाइज मॉड जर काढला तर एक्स मायनस ए इक्वल टू काय आला तुमच्याकडे 0 देन हा मायनस ए आहे तो इकडे पाठवल्यावर काय होईल तुमच्याकडे एक्स इक्वल टू ए. तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं काय की एक्स इक्वल टू ए. जर तुमच्याकडे असं असेल आणि हा ए जर नेबरहुड मध्ये पॉइंट असेल तर फॉर एनी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 तर तुमच्याकडे काय आला एक्स इक्वल टू ए आला. ठीक आहे हे 2 लाईन मध्ये याचा आन्सर होतं. आता पाहूया आपण काय एक एक्झाम्पल. आता हा आहे तुमच्याकडे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल एक्झाम्पल नंबर 7. ओके आता एक्झाम्पलचं मिनिंग काय आहे बघा इथं मी तुम्हाला डायग्रामॅटिकली समजवतो. तुमच्याकडे एक यू सेट आहे जो की कलेक्शन ऑफ ऑल एक्स कुठून 0 to 1 पर्यंत. ठीक आहे एक मिनिंग बघा एक मिनिंग बघूया एवढ्या यू सेटचा.
बघा तुमच्याकडे ही रिअल लाईन आहे, हे रिअल लाईन आहे. ओके, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. हा तुमच्याकडे जो आहे पॉइंट सपोज सेंटर आहे 0. त्यांचं म्हणणं आहे की असे एक्स घ्या जे की 0 to 1 पर्यंत आहे. बघा 0 to 1, मी हा 1 पॉइंट घेतो 1. ओके, या 1 पॉइंट हा जो झाला तुमच्याकडे, आता हा जो सेट आहे तुमच्याकडे 0 to 1 पर्यंतचा, हा या सेटला काय नाव दिलं त्याने, यू. काय दिलं, यू. त्यांचं दुसरं म्हणणं काय आहे बघा इथं, की इथं ए बिलॉंग्स टू यू. आता मी एक ए सेट घेतला यू मधला, आता तुमच्याकडे हा यू झाला 0 to 1 मधला. आता जर मी यू हा एक ए घेतला पॉइंट कुठला, 0 to 1 मधला. बघा पहिलं काय तुमच्याकडे गिवन मध्ये कोण आहे, यू इक्वल टू कलेक्शन ऑफ ऑल एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर सच दॅट काय तुमच्याकडे 0x लेस दॅन 1, हे गिवन होतं तुमच्याकडे. आणि दुसरी गोष्ट काय तुमच्याकडे, की एक ए घेतलाय मी बिलॉंग्स टू यू, दुसरी गोष्ट ए बिलॉंग्स टू यू. ओके, हे गोष्टी तुमच्याकडे काय गिवन आहे. देन तर झालं हे, देन एवढा हा घेतला मी, एवढा हा गिवन पार्ट आहे, डायग्राम मध्ये पण दाखवला मी. 0 to 1 मध्ये ए पॉइंट आहे. आता देन देर एक्झिस्ट एक ऍप्सिलॉन, देन देर एक्झिस्ट एक ऍप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, तर सच दॅट व्ही ऍप्सिलॉन, बघा व्ही ऍप्सिलॉन ऑफ ए, याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे, तो काय आहे, नेबरहुड. नेबरहुड ऑफ कोण, ऑफ ए. एचा नेबरहुड कोण झाला, व्ही ऍप्सिलॉन. म्हणजेच आता इथं बघा थोडीशी छोटी मी डायग्राम थोडी मोठी करतो आता इथं, बट ठीक आहे असंच. आता नेबरहुड म्हणजे काय तुमच्याकडे, बघा इथं मी डिस्टन्स घेतला ऍप्सिलॉन, हा पॉइंट. बघा हा पॉइंट आला तुमच्याकडे ए प्लस ऍप्सिलॉन, आणि हा इथं पॉइंट घेतला तुमच्याकडे ए मायनस ऍप्सिलॉन. ठीक आहे, आता इथं बघा मी थोडस ब्लॅकने करतो, हे काय एवढा पार्ट, एवढा पार्ट. ठीक आहे, हा झाला तुमच्याकडे नेबरहुड ऑफ ए. तर यांचं म्हणणं आहे तुमच्याकडे यू सेट कोणता होता, हा यू 0 to 1 होता, आणि हा ए नेबरहुड. तर त्यांचं म्हणणं आहे काय, की जो तुमच्याकडे नेबरहुड आहे व्ही ऍप्सिलॉन ऑफ ए जो आहे तो कंटेन करतो कुणाला, यू मध्ये जातोच ना. आपल्याला डायग्रामॅटिकली दिसलं काय, की हा जो ए नेबरहुड आहे तो पूर्ण मध्ये कशामध्ये गेलाय तुमच्याकडे, यू मध्ये कोण तुमच्याकडे 0 to 1 वाला आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याला हे दाखवायचं काय, की व्ही ऍप्सिलॉन जो आहे तो पूर्णपणे कंटेन करतो कशामध्ये, यू सेट मध्ये. बघा व्ही ऍप्सिलॉन ए इज कंटेन्ड इन यू, म्हणजे जो नेबरहुड आहे ए चा तो पूर्णपणे कशामध्ये गेला, यू मध्ये गेला, हे दाखवायचं. तर आपण हे कसं दाखवतो बघा, पहिली गोष्ट हे कंटेंट मध्ये, की मी याचा एक एलिमेंट घेतला व्ही. बघा आपला क्लेम काय आहे, की व्ही ऍप्सिलॉन ऑफ ए इज सबसेट ऑफ यू, हे आपलं टार्गेट आहे. हे टार्गेट आहे याचा मिनिंग काय, की जर दॅट मीन्स दुसरा मिनिंग, की एक एलिमेंट घेतला मी एक्स कशामधला, व्ही ऍप्सिलॉन ऑफ ए नेबरहुड मधला, आणि तोच एलिमेंट जर मी यू मध्ये दाखवला, हा जर जो एलिमेंट घेणार आहे तो कशातला घेतलाय मी, व्ही ऍप्सिलॉन ए मधला, आणि तो जर दाखवला मी कशामध्ये, यू मध्ये, म्हणजे कोण 0 to 1 मध्ये, तर आपण सांगू शकतो काय, की हा व्ही ऍप्सिलॉन जो आहे तो पूर्णपणे कशामध्ये गेला, यू मध्ये. म्हणजे व्ही ऍप्सिलॉन इज कंटेन्ड इन यू. ठीक आहे, तर आपण हे दाखवू शकतो. म्हणजे एखादा सबसेट बी दाखवायचा असेल, बघा ए इज अ सबसेट ऑफ बी दाखवायचा असेल तर कसं दाखवतो आपण, एक एलिमेंट घेणार आपण ए चा, आणि जो घेतलेला एलिमेंट आहे तो जर बी मध्ये दाखवला मी, तर आपण म्हणू शकतो काय, की ए जो आहे तो सबसेट ऑफ बी आहे. सेम आपल्याला हेच दाखवायचं आहे, की व्ही ऍप्सिलॉन इज कंटेन, व्ही ऍप्सिलॉन जो आहे तो पूर्णपणे कशामध्ये जातो, यू मध्ये. चला आता प्रूफ पाहूया. आपल्याला गिवन पाहिलं आहे, तर प्रूफ मध्ये या पहिलं तुमच्याकडे मी एक घेतलं काय, लेट, हे गिवन आलं तुमच्याकडे, लेट ए बिलॉंग्स टू यू, एक एलिमेंट घेतला आता कशामधला, यू मधला. ओके, टेक मी ऍप्सिलॉन घेतो. बघा ऍप्सिलॉन इक्वल टू, ऍप्सिलॉन घेतो मी मिनिमम ऑफ काय तुमच्याकडं, ए आणि 1 मायनस ए. बघा ए हा पॉइंट ए असू शकतो इथं, बघा डायग्राम मध्ये असेल ए, किंवा 1 मायनस ए, म्हणजे कुठेतरी असू शकतो. आपण पहिल्यांदा हे घेतला मिनिमम ऑफ, हा याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे, कारण की आपण 0 पासून 1 पर्यंत जातो, म्हणजे जे बी सगळं एक्स आहे ते काय तुमच्याकडे पॉझिटिव्ह आहे. तर लेट, आता बघा मी एक एलिमेंट घेतला, आपल्याला दाखवायचं काय, की व्ही ऍप्सिलॉन इज कंटेन ऑफ यू दाखवायचं आहे. तर मी एक एलिमेंट घेतला कशामधला, व्ही ऍप्सिलॉन ऑफ ए मधला, म्हणजे नेबरहुड मधला, आणि हे जर मी दाखवलं कशामध्ये, यू मध्ये, तर तुम्ही सांगू शकता की हे कंटेन आहे. चला तर दाखवूया आपण. हे मी घेतलं एलिमेंट बाय डेफिनेशन ऑफ व्ही ऍप्सिलॉन. बघा काय तुमच्याकडे बाय डेफिनेशन कशी आहे,
एक्स मायनस ए इज लेस दॅन एप्सिलॉन. ही कशाची डेफिनेशन आहे? नेबरहुडची. कारण एक्स जर याच्यामध्ये गेला नेबरहुड मध्ये तर नेबरहुड काय सांगतो तुमच्याकडे? मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन एप्सिलॉन. याला जर मी डिस्ट्रीब्युट केलं तर हा काय येतो तुमच्याकडे? मॉड काढून टाका. मॉड ऑफ एक्स मायनस ए मी मॉड काढला तर काय झाला तुमच्याकडे? मायनस एप्सिलॉन टू प्लस एप्सिलॉन. परत आपल्याकडे हा मायनस जो ए आहे तो इकडे पाठवून द्या आणि हा मायनस ए इकडे पाठवला. काय होतो? इकडे प्लस होईल आणि इकडे पण काय होईल? प्लस. तर तो काय झाला तुमच्याकडे? डिस्ट्रीब्युट करून इथं बघा, डिस्ट्रीब्युट करून काय आला की ए मायनस एप्सिलॉन एक्स ए प्लस एप्सिलॉन. आता हे डिस्ट्रीब्युट करून आलं आपल्याकडे. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. काय म्हणतो याला? इक्वेशन नंबर 1. ओके. आता आपल्याकडे बघा एप्सिलॉनची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे इथं? एकदा ए घेतली बघा, मिनिमम ए किंवा 1 मायनस ए. तर एप्सिलॉन मध्ये बघा एखाद्या वेळेस मिनिमम हा ए पण असू शकतो किंवा तुमच्याकडे हा मायनस असू शकतो, माहित नाही कोणता असू शकतो. तर आपल्याला 2 केसेस घ्यावं लागतील. मिनिमम ए पण येऊ शकतो एप्सिलॉनची व्हॅल्यू किंवा 1 मायनस ए घेऊ शकतो. बघा केस फर्स्ट मध्ये एप्सिलॉनची व्हॅल्यू आपण एप्सिलॉन कसा घेतला आहे? मिनिमम ऑफ कोण ए आणि 1 मायनस ए, जो की काय तुमच्याकडे ग्रेटर दॅन 0 आहे. तर एप्सिलॉनची व्हॅल्यू एकदा ए असू शकते किंवा केस सेकंड मध्ये एप्सिलॉनची व्हॅल्यू काय असू शकते? 1 मायनस ए. माहित नाही मिनिमम दोघांपैकी कोण आहे, कुणी असू शकतो मिनिमम. बघा मी पहिला एप्सिलॉन इक्वल टू ए जर घेतला तर मला काय दाखवायचं? जो एक्स मी कशामधला घेतलाय? या नेबरहुड मधला घेतलाय, तो दाखवायचा मला यू मध्ये. तर बघा पहिली गोष्ट मी एप्सिलॉन इक्वल टू ए घेतला तर आपल्याला हे माहिती आहे की बघा मिनिमम आता ए जर झाला, एप्सिलॉन इक्वल टू ए घेतला तर आपण मिनिमम घेणार आहे. तर मोठा कोण झाला आता? हा ए छोटा झाला आणि 1 मायनस ए. कारण या दोघांपैकी मिनिमम कोण आहे? आता ए आहे. ओके. एप्सिलॉनची व्हॅल्यू जर ए घेतली मी तर हा ए मिनिमम झाला कशापेक्षा? 1 मायनस ए पेक्षा. तर आता याला जर मी थोडंसं सॉल्व्ह केलं, हा मायनस ए आहे इकडे काय होईल? तो बघा हा मायनस ए आहे तो इकडे आल्यावर काय होईल? प्लस ए. म्हणजे काय तुमच्याकडे? ए प्लस ए लेस दॅन 1. देन इम्प्लाइज ए प्लस ए किती आला तुमच्याकडे? 2a इज लेस दॅन 1 झालं. 2a इज लेस दॅन 1. आता आपण काय करूया? इथं एप्सिलॉनची व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये. आता बघा एप्सिलॉनची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे? पुट करायची. बघा पुट एप्सिलॉन इक्वल टू ए इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. काय येईल तुमच्याकडे? इम्प्लाइज. बघा इक्वेशन 1 दिसतं तुम्हाला इथं, तर पुट करा एप्सिलॉनची व्हॅल्यू आहे ए मायनस ए इज लेस दॅन एक्स लेस दॅन ए प्लस एप्सिलॉनची व्हॅल्यू किती आहे आता? ए. तर इम्प्लाइज केल्यानंतर किती तुमच्याकडे? ए मायनस ए 0 इज लेस दॅन एक्स लेस दॅन किती? ए प्लस ए किती? 2a. आणि 2a पेक्षा पण कोण मोठा आहे तुमच्याकडे? 1. जर याला मी सॉल्व्ह केला आता डायरेक्टली तर किती तुमच्याकडे? 0 लेस दॅन एक्स. 2a जर काढला मी तर आमच्याकडे काय झाला? 1. मग बघा मी जो एक्स घेतला होता इथं या नेबरहुड मधला घेतला होता आणि इथं दाखवला काय तुमच्याकडे? 0 to 1 मधला एक्स आहे. म्हणजे काय तुमच्याकडे? जो एक्स इम्प्लाइज काय झाला? बिलॉंग्स टू 0 to 1 म्हणजे कोण तुमच्याकडे? यू. म्हणजे मी जो नेबरहुड मधला एक्स घेतला होता तो दाखवला कशामध्ये? मी यू मध्ये. बघा कधी एक्स इक्वल टू ए सॉरी एप्सिलॉन इक्वल टू ए असेल तर. दुसरी गोष्ट आता मला बघा मी एप्सिलॉन इक्वल टू काय घेतो? 1 मायनस ए घेतो. ठीक आहे. 1 मायनस ए जर घेतला याचा मिनिंग काय झाला की जो तुमच्याकडे 1 मायनस ए आहे तो छोटा असेल ए पेक्षा. का? कारण आता एप्सिलॉन म्हणजे मिनिमम ऑफ ए आणि 1 मायनस ए. मग 1 मायनस ए जर छोटा झाला तर मोठा कोण झाला तुमच्याकडे? ए प्लस. तर मग हा मायनस ए मी इकडे पाठवतो तर मायनस ए इकडे पाठवला तर काय तुमच्याकडे? 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2a. ठीक आहे. आता 1 पेक्षा 2a हा मोठा झाला. ठीक आहे. आता आपण पुट करूया आपली एप्सिलॉनची व्हॅल्यू किती आहे? 1 मायनस ए. तर ठीक आहे. इथं आता बघा हा मी 1 इकडे पण घेऊन जाऊ शकतो. हा 1 इकडे घेऊन गेलो तर काय आला तुमच्याकडे? 0. बघा इथं 1 प्लस होता या साईडला घेऊन गेलो तर 2a मायनस काय झाला? तो 1 झाला. ओके. तर 0 पेक्षा हा 2a मायनस 1 जो आहे तो मोठा आहे. आता बघा आपल्याकडे 0 पेक्षा 2a मायनस 1 मोठा आहे तर आपण पुट करूया. बघा पुट करणार मी आता काय? पुट एप्सिलॉन इक्वल टू 1 मायनस ए कशामध्ये पुट करणार आता मी? इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय होता? ए मायनस एप्सिलॉन इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ए प्लस एप्सिलॉन. चला पुट करूया आता. पुट करा काय? ए मायनस एप्सिलॉन. ए मायनस एप्सिलॉनची व्हॅल्यू किती आहे? 1 मायनस ए इज लेस दॅन एक्स लेस दॅन ए प्लस एप्सिलॉनची व्हॅल्यू किती आहे? 1 मायनस ए. चला सॉल्व्ह करू याला. आता सॉल्व्ह केल्यानंतर काय तुमच्याकडे? की इम्प्लाइज ए मायनस 1 मायनस मध्ये मल्टिप्लाय करून घ्या ब्रॅकेट मध्ये.
मायनस इंटू वन मायनस, आणि मायनस मायनस काय झाला आता प्लस ए. बघा हा मायनस इंटू हा प्लस झाला, लेस दॅन किती एक्स आणि लेस दॅन. आता इथं पण काय तुमच्याकडे ए प्लस वन मायनस ए. ओके इम्प्लाइज काहीच नाही केलं मी. आता बघा हा ए आणि हा ए किती झाला तुमच्याकडे 2a मायनस 1 इज लेस दॅन एक्स लेस दॅन. आता हा प्लस ए आणि हा मायनस ए कॅन्सल झाला, तर राहिला काय तुमच्याकडे 1. तर काय आलं इथं बघा, ए 2a मायनस 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 1. पण आपल्याला काय दाखवायचं होतं की 0 ते 1 मध्ये एक्स आहे, तर आपण इथं दाखवलेलं बघा, इथं हे रेड लाईन मध्ये इथं काय, हा 2a मायनस 1 जो आहे तो 0 पेक्षा मोठा आहे, म्हणजे 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन 2a मायनस 1. बघा तिथून घेतलाय मी, 0 पेक्षा मोठा आहे हा 2a मायनस 1 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 1. देन इम्प्लाइज बघा 0 टू 1 मध्ये 0 टू 1 एक्स लेस दॅन 1, म्हणजे हा 2a मायनस 1 मी काढला तरी पण तुमच्याकडे 0 टू 1 मध्येच काय आला एक्स. बघा एक्स घेतला होता मी कशामधला, व्ही एप्सिलॉन ऑफ ए मधला नेबरहुड मधला, आणि तो दाखवला मी कशामध्ये, एक्स बिलॉंग्स टू यू मध्ये. यू कोण आहे तुमच्याकडे 0 टू 1 आहे. तर मग आपण याला सांगू शकतो काय, जो एक्स एलिमेंट होता कोणता माहित नाही, पण सगळे एक्स जे आहे ते नेबरहुड मधले होते, आणि तो दाखवल्या कशामध्ये मी यू सेट मध्ये. त्याचा मिनिंग काय झाला की जो व्ही एप्सिलॉन नेबरहुड ऑफ ए आहे तो कंटेन आहे कशामध्ये, यू मध्ये. हे आपण काय केलं, हेन्स प्रूफ. आता बघा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं आहे काय की अप्पर बॉन्ड, लोअर बॉन्ड, बाउंडेड सेट, सुप्रीमम, इन्फिमम ऑफ सबसेट. हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बघा मित्रांनो, कमेंट करायला खूप वेळ लागत नाही, पण या कमेंटमुळे मला समजतं की खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडतो की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगत आहात. ठीक आहे, चला पाहूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.